नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण ब्लाऊज फिटिंग कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर ब्लाऊज फिटिंगची जी प्रोसेस असते ना ती शोल्डर जोडण्यापासूनच व्यवस्थित यायला पाहिजे, तरच तो ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगला बसतो. तर ते कसे करायचे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर हा समोरचा भाग आहे आणि हा पाठीचा भाग आणि हे बाह्य, हे सगळं मी अस्तर लावून रेडी केलेलं आहे. आणि आता आपल्याला फिटिंग शोल्डर जोडायचं आहे. तर शोल्डर जोडायच्या आधी काय करायचं, आपली पूर्ण उंची मोजून घ्यायची तयार भागाची. तर यांची शिवून उंची 13.5 झाली पाहिजे. तर आता आपल्याला ही उंची पाहिजे 14 इंचाची. हे बघा, ही 14 इंचाची आहे. वरून शोल्डरमध्ये अर्धा इंच शिवून जाते, त्यामुळे ही 14ची उंची. तर समोरच्या भागाची पण 14 आहे का ती पहिली चेक करून घ्यायची शोल्डर जोडायच्या आधी. कमी जास्त होऊ शकते ना. तर हे बघा, एवढी एक्स्ट्रा आहे. तर 14 इंचावर मार्किंग करून तेवढं कट करून टाकायचं शोल्डरचा वरचा भाग या पद्धतीने. तर शोल्डर समोरच्या बाजूने खाली उतरतात आणि पाठीमागचा जो भाग आहे ना तो वरती उचलला जातो पाठीमागच्या बाजूने. त्यामुळे हे दोन्ही भाग सारखे आहेत का ते चेक करून घ्यायचे आधी आणि मगच शोल्डर जोडायला सुरुवात करायची. ब्लाऊज शिवताना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, म्हणजे आपला ब्लाऊज चुकत नाही, फिटिंगला पण व्यवस्थित बसतं. तर या पद्धतीने मी आता शोल्डर जोडून घेते. तर या पद्धतीने शोल्डर जोडून झालेलं आहे. त्यानंतर बाही जोडणार आहोत आपण. तर सगळ्यात आधी हे साईडचे भाग चेक करायचे एकसारखे आहेत का. इथं पण जर खालीवर झालं ना तर बाही बगलमध्ये खेचली जाते, त्यामुळे हे पण भाग सारखे करून घ्यायचे. या गोष्टी चेक करूनच बाही जोडायला सुरुवात करायची, डायरेक्ट बाही जोडायची नाही. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण ब्लाऊजची फिटिंग एकदम परफेक्ट बसते. या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग कराल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हे भाग आहे सारखे झाले आहेत आणि आता असा ब्लाऊज ठेवायचा. हा पाठीमागचा भाग आहे आणि हा समोरचा. तर हा बाहीचा भाग आहे, खोलगट भाग, तो समोरच्या बाजूने यायला पाहिजे. या पद्धतीने बाही जोडायची आणि बाही जोडताना मधून सुरुवात करायची जोडायला, डायरेक्ट कडेने सुरुवात नाही करायची. दोन्ही बाजूने जे काही थोडं थोडं शिल्लक राहील कपडा तर ते कट करून टाकता येतो आणि बाही मधोमध जोडल्यानंतर ते आपल्या खांद्यावर व्यवस्थित बसते, मागे पुढे खेचली जात नाही. तर या पद्धतीने बाही जोडायला सुरुवात करायची. डबल टिक टाकून घेते मी बाहीला. बाही जोडून घेतलेली आहे. अजिबात गडबड करायची नाही. आता
एक्स्ट्राचा भाग उरलेला आहे, तर तुम्ही कट करून टाकते. तर हे बघा, या पद्धतीने बाई एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येते. तर हे बघा, या पद्धतीने दोन्ही बाया जोडून झालेल्या आहे. आता फिटिंग कशी करायची ते मी सांगते. खूप युजफुल व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. तर हा कंबरेचा भाग आहे, हा असा धरायचा आणि त्याचा मध्य काढायचा. ते खडून मार्किंग करून घेतलेले आहे. तर हा आहे मध्य. तर आता समोरचा भाग घ्यायचा उलटा करून. तर ही आहे लूपपट्टी. तर ही आपण जरा वाढवून घेतलेली असते बाहेरच्या साईडने दुमडून. तर ती अशी या पद्धतीने जेवढी वाढवली तेवढी अशी दुमडायची. आणि इथं आपण जो सेंटर काढला आहे मधला, तिथे या पद्धतीने ठेवायची आणि या पद्धतीने शिलाई घालून घ्यायची. आणि आता दुसरी साईड घ्यायची. इथं जे आपण हुक लावतो ती पट्टी, तर ती पूर्ण इथं टोकापासून ते टोक इथं ठेवायचं आणि त्याला हे याच पद्धतीने सरळ शिलाई घालून घ्यायची. या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली ना, तर तुमच्या नक्की शिलाया सरळ येतील. फिटिंगच्या शिलाया जेव्हा सरळ येतात तेव्हा ब्लाऊज बी परफेक्ट फिटिंगला बसतो. कुठेच घोळ येणार नाही, चून येणार नाही, खूप छान ब्लाऊज बसतं. तर आता या दोन्ही साईडने शिलाया घालून झालेल्या आहेत. आता आपली कंबर किती आहे, तर कंबर आहे 28ची. तर ही कंबर किती आहे ती मोजून घ्यायची. आपल्याला 28ची कंबर पाहिजे. तर हे पूर्ण 34ची भरलेली आहे, आपल्याला 28ची पाहिजे. तर 28, 29, 30, 31, 32, 33, 34 म्हणजे एक्स्ट्रा किती आहे याच्यामध्ये, 1, 2, 3, 4, 5, 6 इंच एक्स्ट्रा आहे. आपल्याला 28ची पाहिजे, तर हे 34ची आहे, त्याच्यात 6 इंच एक्स्ट्रा आहे. मग 6च्या निम्मे करायचे 3 आणि परत 3च्या निम्मे करायचे 1.5. तर इथं 1.5 इंचाची मार्जिन करायची. या पद्धतीने आपण इथून जी शिलाई घातली ना, हे बघा परत एकदा सांगते, आपली कंबर आहे 28ची आणि आता ही शिवलेली कंबर आपल्याला 34ची भरलेली आहे. हे बघा परत एकदा समजून सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. आपली एकूण कंबर आहे 28ची, तयार कंबर पाहिजे 28ची. आणि आत्ता जी कंबर भरली आहे ती 34 इंच, म्हणजे याच्यामध्ये 6 इंच एक्स्ट्रा आहे. तर मग ते 6 इंच एक्स्ट्रा आहे त्याच्या निम्मे करायचे 3 इंच आणि परत त्याच्या निम्मे करायचे 1.5 इंच आणि मग ते 1.5 इंच इथे आपल्या कंबरेच्या साईडने टाकायचं. आणि आपली छाती आहे 34ची, तर 34चा चौथा भाग टाकायचा या पद्धतीने. आणि आपला दंडघेरा आहे 5.25 इंच, तर इथं 5.25 वर मार्जिन करायची या पद्धतीने. आणि हे बघा सरळ लाईन मारून घ्यायची.
स्ट्रेट लाईन आली आहे. अजिबात कुठेही चून येणार नाही, घातल्याच्या नंतर कुठेही फुगा येणार नाही. फिनिशिंग सहित बघा इतका छान ब्लाऊज बसतो. तुम्ही नक्की या पद्धतीने फिटिंग करून बघा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या पद्धतीने सरळ टीप घालून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढ्या 3 किंवा 4 शिलाया घालून घ्यायच्या. मी कायम 4च शिलाया घालत असते. या पद्धतीने तुम्ही जेव्हा फिटिंग करणार ना तेव्हा तुमची शिलाई 100% सरळ येणार म्हणजे येणारच. याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मापं टाकून घ्यायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायच्या. तर हे बघा या पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण सेम तेच पद्धतीने माप टाकून शिलाई घालून घेतलेलं आहे. सुद्धा शिलाई एकदम सरळ आली आहे. बघा खडूने लाईन मारून दाखवलेली आहे. या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा एकदा फिटिंग करायला. व्हिडिओ शेवटपर्यंत